राज्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला चाप बसणार आहे। आरोपी व अधिकाऱ्यांमधील साटेलोटे रोखण्यासाठी महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आता आदेश आलेले आहेत। ठराविक कालमर्यादेत ही कार्यवाही करावी लागणार आहे। तक्रारीनंतर 7 दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून चौकशीची कार्यवाही बंधनकारक आहे। पुढील 15 दिवसात दंडात्मक कारवाई करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत। तक्रारदाराला कारवाईची लेखी माहिती द्यावी लागणार आहे। तर वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुद्धा होणार आहे। त्यामुळे आताची मोठी अपडेट समजली। सुशांत सावंत या संदर्भात ताजी अपडेट आपल्यासोबत देणार आहेत। सुशांत, राज्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आता चाप बसणार आहे, काय सविस्तर माहिती? अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक होत होती। खरा तर त्यामुळे महसूल मोठ्या प्रमाणात जो आहे तो बुडीत जात होता आणि राज्य सरकारला त्याचा फटका बसत होता। आता या सगळ्यावर आळा घालण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आपण जर बघितलं असेल तर बावनकुळे यांनी खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला आणि त्यांनी यामध्ये अवैध गण आणि खनिज उत्खनन जी वाहतूक आहे त्यावर चाप घालण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी हा पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठराविक कालमर्यादेतच ही कारवाई जी आहे ती अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे आणि जर एखादी तक्रार आली त्या तक्रारीनंतर 7 दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून चौकशीची कारवाई करणं बंधनकारक असणार आहे। पुढील 15 दिवस दंडात्मक कारवाई करण्याचे देखील त्यांनी आदेश दिलेत आणि तक्रारदाराला कारवाईची लेखी माहिती त्याआधी त्यांना द्यावी लागणार आहे। आणि जर या संपूर्ण प्रकरणात जर कुणी वेळपाळणा चालूपणा जर केला तर त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर एक पारदर्शक कारभार महसूल विभागात होण्यासाठी मागील काही दिवसांपासून चंद्रशेखर बावनकुळे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।